सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलो आहे आणि महिला उमेदवार पुरुष उमेदवार यामध्ये फॉर्म भरू शकता आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपल्याला पगार तो भेटणार आहे, 22,000 रुपये महिना भेटणार आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला ड्यूटी करावी लागणार आहे सुरक्षा रक्षक मंडळची। आणि सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो खाकी वर्दी सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। एक लक्षात ठेवा, खाकी गणवेश यामध्ये असणार आहे, सेम पोलीस महाराष्ट्र पोलीस सारखाच त्यांचा गणवेश असणार आहे, एक लक्षात ठेवा। तर चांगली ही भरती या ठिकाणी चालू आहे सुरक्षा रक्षक मंडळची आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर ड्यूटी कुठं करावं लागणार आहे, जे काही सरकारी कार्यालय, जे काही निमशासकीय कार्यालय या ठिकाणी आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे। जे काही धरण आहे, जे काही बांध आहे, जे काही पूल आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे। त्याचबरोबर जे काही सरकारी दवाखाने आहे अशा ठिकाणी आपल्याला ड्यूटी करावं लागणार। त्याचबरोबर महानगरपालिका वगैरे झालं, ठीक आहे। तर अशा ठिकाणी जे सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी आपल्याला ड्यूटी करावं लागणार आहे। सुरक्षा रक्षकची जी भरती आहे हे कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी निघाले हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि बाकीच्या सर्व जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचा आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला सुरक्षा रक्षक मंडळची भरती झाली आहे। यामध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर मागासवर्गीय कॅटेगरीचे असाल तर जवळपास 18 ते 40 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर पहा 1 रुपया सुद्धा फी नाही, कोणती कॅटेगरी असा एस ओबीसी डब्ल्यूएस एनटीबी ओपन एसबीसी एसबीसी कोणती कॅटेगरी असा 1 रुपया सुद्धा फी यामध्ये ठेवण्यात आलेली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर याच्या अगोदरपासून मी तुम्हाला वारंवार सांगत आलो होतो की सुरक्षा रक्षक मंडळची भरती येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे, आपापल्या तयारीमध्ये लागा। तर बा शेवटी या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघालेली आहे। अजूनही या ठिकाणी टाइम गेला नाही, अजूनही आपली जी तयारी आहे हे या ठिकाणी चालू ठेवा, कारण की सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। 100 मीटर 1600 मीटर गोळाफेक असं 100 मार्काचं ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांना, महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग गोळाफेक 100 मीटर अशा प्रकारे इव्हेंट महिला उमेदवारांना असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी जाहिरात आली आहे ते तुम्हाला सांगून देतो। कोणकोणत्या जिल्ह्यासाठी ही सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आणि कोणकोणत्या जिल्ह्यासाठी येणाऱ्या दिवसामध्ये निघणार आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू या ठिकाणी पाहायचा आहे। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी फॉर्म भरायचा जर तुम्हाला असेल तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर लिंक द्या। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे आणि वेबसाईट जे sgbregistration.in या वेबसाईटवरून सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। तर पहा ही जाहिरात या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। या ठिकाणी अपडेट जाहीर सूचना, नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात। नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील नागपूर, वर्धा, गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियुक्तांना कारखाने, आस्थापना, शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 317 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करायचा आहे। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यास सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। वेबसाईट दिली आहे www.sgbregistration.in। त्याचबरोबर 29 एप्रिल 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाला आहे आणि 28 मे 2026 चे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। ही जी सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे हे फक्त नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा या 4 जिल्ह्यासाठी निघाले आहे। बाकीच्या जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाही आहे, एक लक्षात ठेवा, कारण की या 4 जिल्ह्याचे विद्यार्थी या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। जे गोंदिया जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, वर्धा जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, तर या जिल्ह्यातलेच विद्यार्थी सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सध्याच्या कंडिशनला फॉर्म भरू शकता। बाकी दुसऱ्या जिल्ह्यातले विद्यार्थी तर फॉर्म भरू शकत नाही, एक लक्षात ठेवा। तर दुसऱ्या बाकीच्या सर्व जिल्ह्यांची कधी निघणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ ते सुद्धा तुम्हाला भरती कधी निघणार आहे ते तुम्हाला
तुम्हाला पुढे सांगणार आहे, व्हिडिओ कंटिन्यू पाहता आपल्याला. तर पहा, सुरक्षा रक्षकमध्ये उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर आहे, महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि वजनचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे आणि महिला उमेदवारांचं जे वजन आहे हे 45 किलोच्या वरती असलं पाहिजे. याच्या खाली जर असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. तर पहा, आता ग्राउंड किती आहे ते तुम्हाला सांगून देतो. पुरुष उमेदवारांना 1600 मीटर आहे, 40 मार्कासाठी गोळा फेक आहे, 30 मार्कासाठी 100 मीटर 30 मार्कासाठी. तर पहा, तुम्ही 5 मिनिट 10 सेकंड घ्या, त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे. 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे. 5 मिनिट 50 सेकंड 6 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 28 मार्क भेटणार आहे. 6 मिनिट 10 सेकंड 6 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे. 6 मिनिट 30 सेकंड 6 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे. 6 मिनिट 50 सेकंड 7 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे. 7 मिनिट 10 सेकंड 7 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे. त्यानंतर 100 मीटर आहे. 100 मीटर जर तुम्ही 11.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे. 10 टाइम कमी येणार आहे, तसे कमी मार्क्स भेटणार. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर जे पुरुष उमेदवारांना गोळा फेक आहे तर 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जर जास्त तुम्ही फेकला तर 30 मार्क तुम्हाला भेटणार आहे. 10 टाइम वाढणार, म्हणजे 10 तुमचा कमी गोळा जाणार आहे, तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे. तुम्ही जर या ठिकाणी 800 मीटर रनिंग 40 मार्कासाठी गोळा फेक आहे, 30 मार्कासाठी 100 मीटर आहे, 30 मार्कासाठी अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड आहे. 800 मीटर रनिंग तुम्ही या ठिकाणी 2 मिनिट 50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. त्याचबरोबर 2 मिनिट 50 सेकंड 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 3 मिनिट 10 सेकंड पर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 10 सेकंड 3 मिनिट 20 सेकंड पर्यंत आले 28 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 20 सेकंड 3 मिनिट 30 सेकंड पर्यंत आले 24 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 30 सेकंड 3 मिनिट 40 सेकंड पर्यंत आले 20 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 40 सेकंड 3 मिनिट 50 सेकंड पर्यंत आले 16 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 50 सेकंड 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क भेटणार आहे. अशा प्रकारे आहे. त्याचबरोबर यामध्ये 100 मीटर आहे. महिला उमेदवारांना 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले तर 30 मार्क भेटणार आहे. 14 ते 15 सेकंड लागला 24 मार्क, 15 ते 16 सेकंड लागला 20 मार्क, 16 ते 17 सेकंड लागला 16 मार्क, 17 ते 18 सेकंड लागला 12 मार्क आणि 18 ते 19 सेकंड लागले 8 मार्क आणि 19 ते 20 सेकंड लागले 2 मार्क. त्यानंतर गोळा फेक आहे. महिला उमेदवारांना 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकला 30 मार्क भेटणार आहे आणि त्यापेक्षा जर कमी फेकला तर तुम्हाला कमी मार्क भेटणार आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. तर यामध्ये मेन जे विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये पेपर नाही आहे, ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. 100 पैकी आपलं मेरिट लागणार आहे. 100 मार्काचा ग्राउंड होणार आहे, त्यापैकी आपलं मेरिट या ठिकाणी लागणार आहे. एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर 100 पैकी मेरिट लागणार आहे. आपलं जर सुरक्षा रक्षक मंडळमध्ये सिलेक्शन झालं 22,000 रुपये महिना भेटणार आहे. खाकी वर्दी भेटणार आहे. सरकारी दवाखाने, कार्यालय, सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, बांध, धरण, ठीक आहे ना, महानगरपालिका अशा ठिकाणी ड्युटी लागणार आहे. आता बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळ भरती कधी निघणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांची वारंवार एकच कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत बाकीचे नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा या 4 जिल्हे सोडून ऑगस्ट महिन्यामध्ये ते जे आहे विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळची भरती पडणार आहे. तर आतापासूनच आपली तयारी चालू ठेवा. पोलीस भरतीसोबत हे सुद्धा तयारी चालू ठेवा. येणाऱ्या दिवसामध्ये सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती आहे हे सर्व जिल्ह्यांसाठी निघत आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत पाहायला भेटणार आहे. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्या साठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय